नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर एक सुवर्ण संधी महिला उमेदवारांसाठी उपलब्ध झालेली आहे। सर्व इच्छुक महिला उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे। महिला व एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्या मार्फत अंगणवाडी मदतनीस पदाची भरती जाहिरात प्रत्येक जिल्ह्यांमधून प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकर भरती या विभागामार्फत घेतल्या जात आहे। विशेष म्हणजे या पदासाठी अर्ज करण्याकरता कोणालाही फी लागणार नाही, तेव्हा नक्की तुम्ही इथे प्रयत्न करू शकता। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या पदाची भरती होत आहे, या पदासाठी पात्रता काय असणार आहे, मानधन किती मिळणार आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे, अर्ज कुठे मिळणार आहे, त्याचप्रमाणे अर्ज कशा प्रकारे करायचा याबाबत सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी YouTube चॅनलवर नवीन आला असाल तर आताच चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, भरतीबाबत काही महत्त्वाची आणि ठळक माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामध्ये महिला व एकात्मिक बाल विकास विभाग यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट अंगणवाडी मदतनीस पदासाठी घेतल्या जात आहे। शिक्षण पात्रता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। मानधन तुम्हाला या पदासाठी 7,500 रुपये महिना मिळणार आहे। फक्त महिला उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्र आहे। वयोमर्यादा या पदासाठी 18 ते 35 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे, तर विधवांना 40 वर्षापर्यंत या ठिकाणी सूट असणार आहे। अर्ज करण्याची पद्धत मित्रांनो ऑफलाईन असणार आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला इथे सादर करायचा आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल किंवा एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। एक कायमस्वरूपी भरती या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी होत आहे, तर या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करा। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या पदाच्या वॅकन्सी निघालेल्या, तर सध्या तरी 7 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहे। पुढे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वॅकन्सी निघण्याचे चान्सेस आहेत, तर या 7 जिल्ह्यांमध्ये सध्या तरी या पदाच्या वॅकन्सी निघालेल्या आहेत। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला नाशिक जिल्ह्याकरता या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे, ज्यामध्ये 15 एकूण वॅकन्सी दिलेल्या आहे। 18 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका, चांदवड, दिंडोरी, कळवण, सुरगाणा, इगतपुरी, देवळा आणि निफाड अशी रिक्त असलेली क्षेत्राची नावे नाशिक जिल्ह्यातील इथे देण्यात आलेली आहे। टोटल 15 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहे। 18 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। त्यानंतर मुंबई करता या ठिकाणी बघू शकता 30 वॅकन्सी इथे दिलेल्या आहे। 16 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। त्यानंतर सांगली करिता 24 वॅकन्सी आहे। 21 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुका, कवठे महांकाळ, खानापूर, जत, पलूस, शिराळा अशी रिक्त असलेली क्षेत्राची नावे दिलेली आहे। त्यानंतर अहिल्यानगरमध्ये 11 वॅकन्सी 18 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। श्रीगोंदा, कर्जत, शेवगाव, जामखेड, शेजूड गल्ली, नेवासा अशी क्षेत्राची नावे या ठिकाणी रिक्त पदसंख्या असलेल्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अमरावतीमध्ये 33 वॅकन्सी आहे। 24 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर अन्सार नगरमध्ये हबीबनगर, अन्सार कॉलनी, गुलजार नगर, त्यानंतर गुलिस्तान नगर, सिद्धार्थ नगर, त्यानंतर गवडीपुरा अशी रिक्त असलेल्या क्षेत्राची नावे या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर नागपूर करता मित्रांनो 3 वॅकन्सी आहे। 18 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। त्यानंतर सोलापूर करता या ठिकाणी 3 वॅकन्सी दिलेल्या आहेत, तर 18 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी 7 जिल्ह्यांमध्ये मित्रांनो टोटल 119 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहे। तर त्या 119 रिक्त पदसंख्येसाठी मदतनीस हे पद या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। प्रत्येक जिल्ह्यांकरता वेगवेगळी या ठिकाणी जाहिरात असू शकणार आहे। एक जिल्ह्यामध्ये याच प्रकारची या भरती करता रिक्वायरमेंट असणार आहे, त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। अंगणवाडी मदतनीस या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। एकत्रित मानधन तत्वावर शासन निर्णयानुसार तुम्हाला इथे मानधन मिळणार आहे। या पदासाठी कामाचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, निवड झाल्यानंतर त्या महिला उमेदवाराला कोणकोणती कामे करावी लागणार आहे याबाबतची माहिती दिलेली आहे। अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे, दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे, अंगणवाडी स्वच्छता करणे, त्यानंतर पिण्याचे पाणी भरणे, लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलावणे, अंगणवाडी सेविकांचे निर्देशानुसार कामे पार पडणे अशी सर्व कामे त्या महिला उमेदवारांना मदतनीस म्हणून या ठिकाणी करावी लागणार आहे। शिक्षण पात्रता या पदासाठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर वास्तव्याची अट या ठिकाणी लागू आहे। उमेदवार हा स्थानिक प्रकल्पा अंतर्गत रहिवासी असणे आवश्यक आहे। स्थानिक रहिवासीबाबत शासनाने निश्चित केलेले पुरावे त्या अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, ज्यामध्ये गॅस कार्ड, बँक पासबुक, घर टॅक्स पावती, इलेक्ट्रिक बिल, राशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र त्या रहिवासी
प्रमाणपत्र म्हणून या ठिकाणी तुम्हाला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर वयाची अट या पदासाठी बघू शकता किमान 18 वर्ष वयाची अट देण्यात आलेली आहे, तर कमाल वयाची अट 35 वर्षापर्यंत असणार आहे. विधवा उमेदवारांकरता वयोमर्यादा कमाल 40 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, लहान कुटुंबाबाबत माहिती या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी महिला उमेदवारास जास्तीत जास्त 2 हयात अपत्य असणे आवश्यक आहे. उमेदवाराला 2 हयात अपत्यापेक्षा अधिक अपत्य या ठिकाणी असल्यास त्यास उमेदवाराची नियुक्ती अपात्र ठरवण्यात येणार आहे. तर याबाबत महिला उमेदवारांनी नोंद घेणे आवश्यक आहे. त्यानंतर भाषेचे ज्ञान या ठिकाणी बघू शकता. मराठी भाषा या ठिकाणी त्या महिला उमेदवारास येणे आवश्यक आहे. उमेदवाराने इयत्ता 10वी मध्ये मराठी भाषा या विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी 10वी बोर्ड सर्टिफिकेट त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, भाषेच्या ज्ञानाबाबत माहिती आणि लहान कुटुंबाबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, विधवा आणि अनाथ उमेदवारांकरता या ठिकाणी माहिती आहे. विधवा उमेदवारांसाठी पतीचा मृत्यू दाखला व स्वप्रतिज्ञापत्र त्या उमेदवाराने जोडणे आवश्यक आहे. व अनाथ या ठिकाणी उमेदवार असल्यास त्या अनाथ उमेदवाराचे प्रमाणपत्र त्या अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी या ठिकाणी बघू शकता, अनुसूचित जातीमध्ये असणारे अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिक दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, त्याचप्रमाणे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग या उमेदवारांनी आपला जातीचा दाखला या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर अनुभवाबाबत माहिती या ठिकाणी बघू शकता. शासकीय यंत्रणेमधील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा या ठिकाणी अनुभव असल्यास प्राधान्य इथे दिल्या जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी या ठिकाणी बघू शकता. 10 दिवसापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज स्वीकारला जाणार आहे. या ठिकाणी या अमरावती जिल्ह्याची अर्ज स्वीकारण्याची तारीख इथे दिलेली आहे. 10 फेब्रुवारी 2025 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर 24 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर यादी तयार करणे, त्यानंतर यादीमध्ये हरकती नोंदवणे, भरतीची पूर्ण कार्यवाही, त्यानंतर कागदपत्राच्या प्रती या ठिकाणी जोडणे, त्यानंतर अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी करायचा आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, पत्र व्यवहार कशा प्रकारे होणार आहे, याबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, अर्ज कशा प्रकारे करायचा याबाबतची माहिती आपण या ठिकाणी सुरुवातीला बघणार आहोत. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, अंगणवाडी मदतनीस या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. तर या पदाकरता अर्ज करण्याचा नमुना इथे देण्यात आलेला आहे. अमरावती जिल्ह्याची मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे अंगणवाडी मदतनीस पदासाठी. त्यासाठी हा नमुना अर्ज इथे देण्यात आलेला आहे. तर कशा प्रकारे आपण या ठिकाणी अर्ज सादर करणार आहोत तर या ठिकाणी माहिती बघणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला या ठिकाणी आपला पासपोर्ट फोटो या ठिकाणी चिकटवून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी उमेदवाराचे संपूर्ण नाव आहे, तिथे आपले संपूर्ण नाव भरायचे आहे. लग्न आधीचे नाव आणि लग्नानंतरचे जे काही नाव असेल ते या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर रहिवासी असलेला संपूर्ण पत्ता या ठिकाणी जोडायचा आहे. त्यानंतर जन्म दिनांकामध्ये जन्मतारीख आपली टाकायची आहे. संपर्क क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजे मोबाईल नंबर जे काही असेल. त्यानंतर जाहिरातीच्या दिनांकास उमेदवाराचे वय किती आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे, ते संपूर्ण या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त, भटक्या जमाती, जी काही तुमची या ठिकाणी जात प्रवर्ग असेल ते या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला हयात असलेली अपत्याची संख्या किती आहे ते या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर शेवटच्या मुलाचा जन्मदिनांक इथे टाकायचा आहे. विधवा असल्यास किंवा अनाथ असल्यास ते त्या ठिकाणी नमूद करायचे आहे. शिक्षण पात्रता या ठिकाणी तुमची किती झालेली आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. उमेदवाराची मातृभाषा मराठी असल्यास मराठी टाकायची, जे काही तुमची भाषा असेल ते इथे टाकायची आहे. त्यानंतर तुमचे जेवढं काही या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे ते या ठिकाणी संपूर्ण माहिती ते भरून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, शासकीय अंगणवाडीतील सेविका मदतनीस या पदाचा कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव आहे का असे ते विचारलेले आहे. तर हो असल्यास हो टाकायचं, नाहीतर नाही असल्यास इथे नाही टाकायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक मान्यता संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही MSCIT झालेला आहात का, तर याबाबत तुमच्याकडे जर MSCIT चे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या ठिकाणी हो असे या ठिकाणी टाकू शकता. तुमच्याकडे जर MSCIT चे प्रमाणपत्र असेल तर ते या ठिकाणी आहे असल्यास इथे टाकायचे आहे आणि नसल्यास इथे नाही म्हणून लिहायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, मी याद्वारे प्रमाणित करते की मी अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला असून अमरावती शहर पश्चिम अंतर्गत येणाऱ्या जे काही या ठिकाणी क्षेत्राचे नाव असेल त्या क्षेत्राचे नाव इथे टाकायचे आहे. अर्जदाराची सही आणि नाव इथे लिहून तो अर्ज या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी भरायचा आहे. आणि त्या अर्जासोबत मित्रांनो आपली कागदपत्रे या ठिकाणी जोडून घ्यायची आहे. कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी जोडायची आहे त्याबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि त्या कागदपत्रासोबत आपण कोणकोणती कागदपत्रे जोडलेली आहे ते या ठिकाणी होय आणि नाही अशा शब्दामध्ये या ठिकाणी लिहायचे आहे. आणि अपत्य प्रमाणपत्राचा तुम्हाला दाखला या ठिकाणी जोडायचा आहे. तर आपल्याला किती अपत्य या ठिकाणी आहे त्याबाबतची माहिती ते अपत्य प्रमाणपत्र म्हणून या ठिकाणी भरायचे आहे. त्यानंतर मदतनीस या पदासाठी किमान अर्हता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त या ठिकाणी तुमची शिक्षण पात्रता असेल तर त्या शिक्षण पात्रतेनुसार या ठिकाणी किती गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे याबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये
या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे मित्रांनो। तर त्या टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन करा आणि या पदभरतीची जी काही जाहिरात आहे ती डाउनलोड करून या पदभरतीबाबत संपूर्ण माहिती घेऊन या पदासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करा। तर अशा प्रकारे मित्रांनो अंगणवाडी मदतनीस या पदाची ही रिक्रुटमेंट या ठिकाणी एकूण 7 जिल्ह्यांमध्ये सध्या तरी निघालेले आहे। आणखी पुढे जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वॅकन्सी निघणार आहे। तर तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर अशा प्रकारे मदतनीस पदाची ही रिक्रुटमेंट या ठिकाणी महिला व एकात्मिक बाल विकास विभाग यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याबाबतची माहिती आज आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।